मित्रांनो, काही दिवसापूर्वीच कारागृह विभागाची एक जाहिरात आलेली होती घटकची, ज्यामध्ये मित्रांनो लिपिक संवर्गातील पदं, तांत्रिक संवर्गातील पदं भरण्यासाठी ही जाहिरात होती घटकची 255 जागांची. आता याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होते, ती म्हणजे पोलीस शिपाई पदभरती कारागृह विभाग. तर मित्रांनो कारागृह विभागामध्ये पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल या पदांची ही जाहिरात असणार आहे. तर मित्रांनो सकाळच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी नोटिफिकेशन आली यानुसार मित्रांनो 1 मार्च 2024ला तुमची पोलीस पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल, ज्यामध्ये पोलीस चालक, पोलीस शिपाई, कारागृह विभाग पोलीस, त्यानंतर मित्रांनो बँड्समन असतील, त्याचबरोबर मित्रांनो SRPF पोलीस असेल, अशा विविध पदभरतीची घटकनिहाय मित्रांनो जाहिरात जी आहे ती 1 मार्चला प्रसिद्ध होणार आहे आणि 5 मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत. परंतु मित्रांनो कारागृह विभाग पदभरती जी आहे त्याच्याबद्दल ही माहिती जी आहे जी भेटलेली आहे मित्रांनो, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही पोलीस पदभरती जी आहे 1 मार्चपासून प्रसिद्ध होईल, ज्यामध्ये तुम्हाला 5 मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुमची सर्वात अगोदर शारीरिक चाचणी जी आहे 50 मार्काची घेतली जाईल आणि त्यानंतर एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तुमची लेखी परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. तुम्ही मित्रांनो एका पदाकरिता संपूर्ण राज्यामध्ये फक्त एका घटकात तुम्ही अर्ज करू शकता. एका पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका घटकासाठी. त्याचबरोबर मित्रांनो ही जी याची पात्रता असणार आहे आता कारागृह विभाग पोलीस शिपाई पदभरतीची, ती जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दलची. परंतु किती जागा असणार आहेत मित्रांनो, ही जी नोटिफिकेशन आहे, हे जे मित्रांनो या ठिकाणी ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये मित्रांनो ती माहिती दिलेली आहे पहा खाली. आणि एका पोलीस घटकातील म्हणजे कारागृह पदभरतीमधील एका जिल्ह्याची किती जागा आहेत त्याची ही माहिती आपण पाहणार आहोत आणि एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत त्याची ही माहिती या ठिकाणी भेटलेली आहे पहा. या ठिकाणी ही जर आपण बघितलं मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची जाहिरात आहे. ही जाहिरात मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्य विभाग या ठिकाणची आहे. परंतु याच्यामध्ये लिहिलं आहे पहा मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह शिपाई 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 15/1/2016च्या आदेशानुसार केलेल्या सुधारणानुसार अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवर सन 2022-23 मध्ये कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त होणारी 1800 पदं भरण्यासाठी कारागृह शिपाई पदभरती आयोजित करण्यात येत आहे. तर मित्रांनो टोटल किती 1800 जागा या ठिकाणी असणार आहेत कारागृह शिपाई संवर्गामधील. त्यापैकी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्य विभाग जो आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग कारागृह शिपाई पदभरती जी होते सध्या 2024ची, त्यामध्ये मित्रांनो 315 जागा ज्या आहेत छत्रपती संभाजीनगर मध्य विभागसाठी या ठिकाणी असणार आहेत. अजून मित्रांनो कुठं कुठं जागा असणार आहेत या पहा. वरती हे जे दिलेलं मित्रांनो कारागृह महानिरीक्षक उपमहानिरीक्षक यांनी दिलेले रिक्त पदांचा तपशील, ज्यामध्ये मित्रांनो पोलीस आयुक्त मुंबई, त्यानंतर पुणे शहर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य विभाग आणि नागपूर शहर. तर मित्रांनो जवळपास या ठिकाणी 4 ठिकाणी कारागृह विभागामधील कारागृह शिपाई या पदांच्या जागा ज्या आहेत त्या असणार आहेत. ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो कारागृह शिपाईचा अशा पद्धतीने हा तक्ता आहे, तो तक्ताच या ठिकाणी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा आहे, ज्यामध्ये मित्रांनो 315 जागा ह्या छत्रपती संभाजीनगर मध्य विभागसाठी आहेत आणि टोटल पूर्ण महाराष्ट्रामधून 1800 जागा या ठिकाणी असणार आहेत, ज्यामध्ये 4 ठिकाणच्या जागा आहेत. त्यापैकी ही मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची अशा पद्धतीची जाहिरात असणार आहे पहा. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं जागा असतील, सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील अशा पद्धतीने जागा असतील. आता मित्रांनो ही ड्राफ्ट जाहिरातीमध्ये या ठिकाणी ही माहिती दिलेली पहा, हे जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये जर काय बदल झाले, फायनल जाहिरात मित्रांनो अजून वेबसाईटला आलेलं नाही, परंतु जर फायनल जाहिरातीमध्ये काय बदल झाले तर तुम्हाला वेळोवेळी त्याबद्दल माहिती दिली जाईल. आणि याच्यामध्ये मित्रांनो काय पात्रता असणार आहे कारागृह शिपाई पदभरतीसाठी त्याची अजून दिलेली नाही आहे. पात्रतामध्ये त्याचबरोबर उंची मित्रांनो, फिजिकल कसं होणार आहे त्याबद्दल, सिलेबस, त्याचबरोबर मित्रांनो ऑफलाईन परीक्षा होणार आहे की ऑनलाईन परीक्षा होणार आहे तेही मित्रांनो अजून दिलेलं नाही. ती जाहिरातीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये मित्रांनो 1 मार्चला या ठिकाणी सर्व समजणार आहे. याच्यामध्ये वयोमर्यादेचा देखील खूप मोठा प्रश्न आहे, वय वाढून भेटणार आहे का 2 वर्षांनी, तेही मित्रांनो आपल्याला उद्या 1 मार्चला या ठिकाणी काय होणार आहे समजणार आहे. तर टोटल 1800 जागा मित्रांनो या ठिकाणी कारागृह शिपाई या पदासाठी असणार आहेत. तुमच्या सर्वांसाठी ही चांगली आणि गुड न्यूज मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर मध्य विभागासाठी 315 या ठिकाणी वॅकन्सी असतील. आता मित्रांनो ही माहिती जी आहे याच्यामध्ये काय चेंजेस झाले, नवीन जी पण मित्रांनो संकेतस्थळावरती जाहिरात येईल किंवा शॉर्ट जाहिरात वृत्तपत्रामध्ये मित्रांनो 1 मार्चला या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, तसं तुम्हाला वेळोवेळी त्याबद्दलची माहिती दिली जाईल. 31 मार्च 2024 पर्यंत सर्व ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो चालू होणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो सर्व पोलीस कॉन्स्टेबल असेल, कारागृह शिपाई असेल, पोलीस चालक असेल, SRPF असेल, बँड्समॅनमधली पदं असतील, ही सर्व पदं
पदं जी आहेत ही संपूर्ण मोठी जाहिरात जी आहे मित्रांनो आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे. यानुसार तुमची तयारी चालू राहू द्या. जसे याबद्दल अपडेट येतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती की टोटल 1800 या ठिकाणी वॅकन्सी असतील. त्यामध्ये काही कमी जास्त जागा झाल्या जाहिरात आल्यानंतर अजून डिटेलमध्ये तसं मित्रांनो तुम्हाला माहिती जी आहे त्यावेळी अपडेट दिलं जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी त्याचबरोबर सरळ सेवेच्या इतर कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला पुस्तके हवे असतील तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांची पुस्तकं आहेत. आणि मित्रांनो सध्याच्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका संच हवा आहे ज्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच देखील मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रामधील कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो जसं की ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी जे की IBPS पॅटर्ननुसार आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञान GS हा तुम्हाला पोलीस भरतीसाठी विषय असणार आहे. त्याचबरोबर सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला GS मध्ये GK मध्ये प्रश्न असतात. तर वन लाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो TCS आणि IBPSने आतापर्यंत 400+ प्रश्नपत्रिका जे घेतलेले आहेत त्यामधून मित्रांनो GS GK या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. सामान्य ज्ञान विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे देखील पुस्तक मित्रांनो प्रसिद्ध आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. त्याचबरोबर वाहन चालक या पदासाठी मित्रांनो जे प्रश्न विचारले जातात ड्रायव्हिंग संदर्भात किंवा मित्रांनो वाहतूक नियमांसंदर्भात ते सर्व प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला वाहन चालक भरती हे त्यांचं पुस्तक भेटेल विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. त्याचबरोबर SSC GDची तयारी तुम्ही करताय सामान्य ज्ञानची किंवा SSC GDचा प्रश्नपत्रिका संच पाहिजे तर तेही पुस्तकं मराठी माध्यमातून मित्रांनो त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती भेटून जातील.